श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. पुसियेले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. श्रावणातील प्रवचनाच्या शृंखलेत तुम्हा सर्व सद्गुरु भक्तांचं स्वामीमय स्वागत. आपण श्री गजानन महाराजांवर जो प्रसिद्ध ग्रंथ आहे, श्री गजानन विजय, हरिभक्त परायण दासगणू महाराज विरचित, त्या ग्रंथावर आपण अभ्यास करत आहोत. अनेक गुढार्थ जाणून घेत आहोत. आजपर्यंत 4 अध्याय झालेले आहेत आणि आज दिवस आहे अध्याय 5वा. आजच्या दिवशी आपण आणखीन काही गजानन महाराजांच्या लीला जाणून घेऊ. तुमची प्रश्नोत्तर येत आहेत, त्याला उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न वारंवार आम्ही करत आहोत आणि तुमचा प्रतिसाद हा खूपच छान आहे. त्याबद्दल अनेक अनेक स्वामीशीर्वाद. आता आज सुरुवात करूया अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. हे अज अजित अद्वया, सच्चिदानंदा करुणालया, दासगणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार, आहे मी देवदेवा. सर्वप्रथम दासगणू महाराजांनी अध्याय 5वा सुद्धा नेहमीप्रमाणे श्री गणेशाला वंदन करून सुरुवात केलेला आहे आणि म्हटलंय की हे अज अजित अद्वया. अज अजित म्हणजे काय, तर अनंत कालापासून, आधी कालापासून अनंत कालापर्यंत ज्याचा अस्तित्व अज असं आहे आणि जो अजित आहे, सहजासहजी
याला जिंकणं फार कठीण. आणि द्वैत ज्यात नाही अद्वय असा सच्चिदानंद, सच्चित आनंद, सत चित्त, चित्ताचा खरा आनंद देणारा आणि करुणालय, सर्वांना करुणा करणारा एक मेरू म्हणा, पर्वत म्हणा, किंवा एक सदन म्हणा, असा हा करुणालय. पुढे म्हणतात, दासगणू लागला पाया आता अभय असू दे. हे दासगणू आपल्या पायाशी वंदन करतायत, अभय तुमचं असू देत, कारण मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार. हे दासगणू हे खरोखर सद्गुरूंच्या आशीर्वादाने उत्प्रेत असलेली एक व्यक्ती आहे, पण तरी सुद्धा ते स्वतःला हीन दीन आणि पातकी नर अशी उपमा देत आहेत आणि म्हणतात नाही कोणता अधिकार. सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा, सर्व बाजूनी मी लाचार आहे, मला कोणताही अधिकार नाही. इथे सुद्धा तेच इदन्न मम, सर्व काही करत असून सुद्धा श्रेय स्वतःला न घेता सर्व श्रेय कृष्णार्पण मस्तू, म्हणजे कृष्णाच्या पायी, भगवंताच्या पायी अर्पण करत आहेत. परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने. परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी, अत्यंत जो हीन असा आहे, अशा हीन असलेला सुद्धा त्याला थोर सर्वदा कृपा करी. तुम्ही थोर आहात आणि तुम्ही सर्वदा अशा आमच्यासारख्या हीनांवर कृपा करत असता. पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने. इथे विभूती श्री शंकराने सर्वांगी विभूती लावलेले भस्म चर्चिलेले आहे. तर पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने. ही विभूती कसली आहे? ही विभूती म्हणजे तीच अशा हीन दीन पातक्यांचं पातक जे आहे ते काढून ते जळून खाक करून त्याची विभूती साक्षात शिवशंकर स्वतःच्या सर्वांगावर लावतात. तो हीनांचा हीनपणा, थोरान आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणो हा ठेवा संग्रही. बघा, तो हीनांचा हीनपणा, थोरा न आणि कमीपणा, म्हणजे हा जो हीन आम्ही आहोत, आमचा हीनपणा तुमच्यासारख्या थोर विभूतीना कमीपणा आणणार नाही, हे तुम्ही नारायणा जाणून घ्या आणि ह्या गणू नावाच्या दासाला तुमच्या संग्रही ठेवा, तुमच्या जवळ ठेवा. सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे, दासगणूचे ओझे सर्व तुझ्या श्री. सर्व लेकरांचं लाड आई जशी पुरवते तसेच हा दासगणू आहे, याचं ओझ सुद्धा भगवंत तुझ्या शिरावरच आहे. जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बाळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. जसं करशील तसं कर भगवंता, पण तुझ्या हृदयात आमच्याबद्दल दया कायम असू दे. परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बाळावर हा दासगणू आहे, तो सगळ्या उड्या मारतोय म्हणे. गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी, ती कोटवरी वर्णावी, पारण लागे तिचा. शेगावात गजानन महाराज असताना नित्य यात्रा, नवीन नवीन यात्रा अनेक लोकांच्या येत होत्या. त्याची कोटवरी वर्णावी, वर्णन कुठपर्यंत करावं म्हणे, कारण त्याचा पार लागणं फार कठीण आहे. महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्यादूर, भटकू लागले काननी. महिमा आता फार वाढलाय, म्हणून गजानन साधूवर ती उपाधी त्यांना नको आहे. कुठचेही जे सद्गुरू आहेत ते स्वतःवर उपाधी घेऊन ती मिरवायला त्यांना आवडत नाही. लोक जवळ यायला लागले की हे उन्मनी अवस्था आल्यासारखे दाखवतात, वेड्यासारखे वागायला लागतात, जेणेकरून लोकांनी सारखं येऊ नये, लोकांनी स्वतंत्र व्हावं ही त्यांची इच्छा असते. म्हणून काय झालंय, महिमा तो फार वाढल्यावर ते गजानन साधूवर ती उपाधी जी लागली
ती दूर करण्यासाठी ते इतर ठिकाणी भटकू लागले काननी, म्हणजे रानावनात हिंडू लागले. महिना महिना तिकडेच राहावे, वाटेल तेथेच बैसावे, कुणाशी उमगून द्यावे चरित्र आपले ये तुलेही. महिना महिना ते जायचे, तिकडेच राहायचे, रानावनात भटकायचे, वाटेल तिथे बसायचे, कोणालाही उमगून न द्यावे, कोणालाही न कळत ते जाऊन बसायचे. चरित्र आपले येतुलेही, एवढं सुद्धा स्वतःबद्दलची माहिती कोणाला होणार नाही अशा रीतीने ते निवांत अशा ठिकाणी राहत असत. श्रोते एका समयासी, महाराज पिंपळगावासी, गेले ते गोष्ट कैसी, झाली ते अवधारा. आता आपण जे श्रोते आहात, आपण जे सगळे ऐकणारे आहोत, त्यांना दासगणू महाराज म्हणतात की एका समयात झालं काय, एका वेळी झालं काय, हे महाराज पिंपळगावाला गेलेले होते. तिथे कशी गोष्ट झाली ती आता तुम्ही ऐका. त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. त्या पिंपळगावाचं जे शिवार होतं, त्या शिवारामध्ये एका अरण्यामध्ये शिवाचे मंदिर होतं, जुनं पुराण हेमाडपंथी बांधलेलं ते मंदिर होतं. ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी, लावून या पद्मासन. अशा त्या मंदिरात साक्षात्कारी येथे झाले असं म्हटलंय. म्हणजे काय, ते साक्षात जाऊन तिथे बसले, साक्षात शिवच आहेत, स्वतःच्या त्या गाभाऱ्यात जाऊन बसले, बैसले शिवाच्या गाभारी असं म्हटलंय. आणि काय, पद्मासन लावून बसले. गुराखी त्या गावाचे आपापले कळप गुरांचे, घेऊन या निघाले साचे, अस्तमानी गावाकडे. त्या गावचे जे गुराखी होते ते त्या रानावनात आपले गुरं चारायला नेत असत. ते कळप गुरांचं घेऊन आपल्या घरी निघाले. जेव्हा सूर्य अस्ताला जाऊ लागला, मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्या करता गुराखी पातले. त्या मंदिराच्या जवळच पुढे एक लहान ओढा होता, तिथे आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी ते गुरे आणि गुराखी तिकडे आले. कोणी सहज मंदिरात गेले, वंदण्या शिवाप्रद, तो तेथे पाहुणी समर्थ, आश्चर्यचकित झाले. कोणीतरी सहज मंदिरात त्या गुराख्यांपैकी एखादी व्यक्ती शिवाला वंदन करण्यासाठी गेले आणि तिथे पाहिलं त्यांनी, आश्चर्यचकित झाले, कारण साक्षात आपले गजानन महाराज समर्थ तिथे बसलेले होते. मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी, पुरुष बैसलेला निर्धारी, अस्तमानाचे समयाला. तिथे मुलं जी होती त्यांच्याबरोबर ती म्हणायला लागली की अरे, आजपर्यंत असा कोणीही पुरुष आपण इथे पाहिलेला नाही, जो एक निर्धारी अवस्थेत, निर्धार केलेल्या अवस्थेत या अस्तमानाच्या म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला बसलेला पाहिला नव्हता. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले, काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. काही गुराखी बाहेर आले आणि इतर जे ते गुराखी त्यांचे होते त्यांना सांगू लागले, त्यांना बोलावू लागले. काही तिथेच बसले त्या सत्पुरुषांच्या समोर, म्हणजे आपल्या गजानन महाराजांच्या समोर. परी साधू बोलेना, डोळे मुळीच उघडेना, याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी. पण साधू काही बोलत नाहीयेत, डोळे मुळीच उघडत नाहीयेत, याचं कारण त्या गुराख्यांना म्हणे कळेना. कोणी म्हणती थकलेला साधू दिसतो भला, शक्ती मुळी नुरली त्याला, बोलावया कारणे. कोणी म्हणाले की हे फार थकलेले साधू आहेत, हा साधू आहे खरोखर शक्तिमान आहे, भला दिसतो आहे, खरोखरच योगी आहे, पण आता मला वाटतं त्याला बोलण्यासाठी सुद्धा शक्ती त्यांच्यामध्ये उरली नाही की काय, असं वाटू लागलं. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी, थोडी भाकर त्या तयासी, देऊ आपण खावया. कोणाला वाटलं हे उपाशी असतील आणि त्यामुळे थोडी आपल्याकडे जी भाकर त्यांना खायला देऊया का. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर, भाविक मुळची गुराखी पोर, हलवू लागली समर्थाला. असं म्हणून काय केलं, त्या मुलांनी भाकर त्यांच्या मुखासमोर धरली. ती भाविक मुळची गुराखी पोर, काय कळत नव्हतं, त्यामुळे ती समर्थांना हलवू लागली. परे साधू हलेना,
मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. पण ते काही साधू हलेनात, मुखातून त्यांच्या शब्दही येईना. तेव्हा सर्व जे गुराखी त्यांना विशेष असं नवल वाटलं. गुराखी आपसात बोलती, याची मुडी न कळे स्थिती, जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला. गुराखी आपापसात बोलू लागले. ते म्हणाले, याची काही मूळ स्थिती काही कळत नाही. जरी हा मेला असं म्हटलं तरी हा बसलेला आहे. अंगना झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर आहे, यात शंका नको. यांचं अंग सुद्धा आपण हात लावून पाहिलं, थंडगार झालेलं नाही. ऊन आहे साचार म्हणजे थोडं गरम आहे. त्यावरून हा जिवंत आहे, नर म्हणजे पुरुष, यात काही शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावित, कोणी म्हणे हे सत्य तर, शिवापुढे ना भूत येई. कोणीतरी कोणाला तरी असं वाटलं की हे भूत असेल, मायावी एखादं रूप दाखवत असेल, तर कोणी म्हणाला असं जर असेल तर हे भूत शिवापुढे कसं काय येईल. कोणी म्हणते स्वर्गीचा देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य. कोणी म्हणाले हे स्वर्गीचा देवच साक्षात्कार, हे साक्षात इथे अवतरला असावा आणि त्याच्या दर्शनाचा लाभ आपल्याला झाला, हेच आपलं भाग्य, असं म्हणून काही असं म्हणू लागले काही. याचे आता पूजन करू अवघे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. आता म्हणे याचं आपण पूजन करूया आपण सर्वजण मिळून. जा यांच्या स्नानासाठी पाणी घेऊन या ओढ्यावरून. पुरे गेले ओढ्यावरी, गेड्यामध्ये आणले वारी, परम भावे पायावरी, घातले झाले समर्थांच्या, घाली ते झाले समर्थांच्या. पुरे ओढ्यावर गेली, गेड्यामध्ये त्यांनी पाणी आणलं. गेडा म्हणजे काय तर खापराचा बुधला, म्हणजे खापर जे असते त्यांच्याकडे, त्या खापरात त्याने पाणी घेऊन आणले. तर गेड्यामध्ये पाणी आणलं आणि परम भावाने त्यांच्या पायावर समर्थांच्या त्यांनी पाणी घातलं. कोणी वन्य पुष्पे आणली, माळ त्यांची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यानी साधूंच्या. कोणी रानावनातून फुलं आणली, त्यांची माळ तयार केली आणि त्यांच्या कंठामध्ये त्या गुराख्यांनी त्या साधूच्या घातली. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर. कोणी कांदा भाकर त्यांच्याकडे होती, ती नैवेद्य म्हणून त्यांच्या समोर ठेवली. एका वडाच्या पानावरी ती सगळी ठेवलेली आहेत आणि गुराख्यानी केले नमन, आदर भावे धरून, काही वेळ केले भजन, पुढे बसून समर्थांच्या. गुराख्यांनी सर्वांनी नमन केलं, नमस्कार केला, आदर अशा आदराने आदर भावाने, आणि काही वेळ त्यांच्या समोर भजनही केलं समर्थांच्या पुढे बसून. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. असा सगळा आनंद चालला होता. त्यात एक गुराखी म्हणाला, अरे फार वेळ झालेला आहे, आता चला आपण गावाकडे जाऊ. दिवस गेला मावळून, कान आले रानातून, मुले गुरांना घेऊन, ऐसे लोक म्हणतील की. आता दिवस मावळून गेलेला आहे, का मुलं आपली रानातून आली नाहीत, गुरांना घेऊन गेलेली, असे घरचे सगळे लोक, गावातले लोक म्हणतील. कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी, तान्नी वासरे घरासी, लागली असतील हुंबरावया. कदाचित आपल्याला पाहायला शोधायला सगळे येतील गावातले, आणि ही तान्नी वासरे जी घराकडे ठेवली आहेत, त्यांच्या जे माता म्हणजे गायी वगैरे आहेत, ती त्यांची वाट बघत ते बिचारी हंबरायला लागतील. म्हणून काय म्हणाले की इथे सरळ सरळ छान लिहिलंय, कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी, तान्नी वासरे घरासी, लागली असतील हुंबरावया. आणि म्हणून या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील माणसाप्रत, म्हणजे येईल कळून की. आपण घरी जाऊया आणि ह्या साधूची हकीकत, जे आपले वडीलधारी माणसं आहेत, ते गावात आपण सर्वांनाही, वडील माणसांना, शहाण्या माणसांना सांगूया, म्हणजे कळून येईल त्यांना सर्व. हे अवघ्यासी मानवले, गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कळविले, मंदिराचे अवघे वृत्त. हे सर्व जे गुराखी मुलं होती त्यांना
ते पटलं, प्रत्येकाने ते मानलं आणि सर्व गुराखी गेले. गावात जाऊन सगळ्यांना कळवलं की मंदिरात काय वृत्तांत काय झाला. पुढे श्रोते प्रातः काळी आली गावची मंडळी, समर्थाचे पाहण्याबली गुराख्यांच्या बरोबर. पुढे काय झालं? श्रोते हो, दासगुण आपल्याला म्हणतायत, श्रोते हो, सकाळी प्रातः काळी, सकाळ झाल्याबरोबर, सूर्य उगवल्याबरोबर गावची मंडळी समर्थांना पाहण्यासाठी आली त्या गुराखांच्या बरोबर. जैसा काल होता वैसला, तैसाच आता पाहिला, भाकरीसी ना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. जसा काल हा साधू बसलेला दिसला त्यांना, तसाच आजही त्यांनी पाहिला. भाकरी जी समोर ठेवलेली त्यालाही स्पर्श केला नव्हता, ती जशीच्या तशीच होती. म्हणून लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी, सांप्रत या शंकराच्या. म्हणू लागले गावकरी, काय म्हणू लागले गावकरी, की हा कोणीतरी योगी पुरुष आहे या सांप्रत या शंकराच्या मंदिरात, शंकरासमोर बसलेला आहे. कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले, आपण दर्शन द्याया भले, चला नेऊया गावात. कोणी असं म्हणाल की शिवपिंडीच्या बाहेर येऊन म्हणाले, आपण यांना इथून नेऊ गावात, सर्वांना दर्शन होईल यांचं, म्हणून आपण दर्शन द्याया भले, चला नेऊ या गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. आता याला जर आपण इथून उचलून नेण्याचा प्रयत्न केला तर याची समाधी जी आहे ती भंग होईल. आज जेव्हा समाधी उतरविल, जेव्हा काही बोलेल, त्याला अजून उतरण्याला वेळ आहे, त्याला आता त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधीच्या जोरावर घरते माझी ख्यात आहे. बंगाल देशामध्ये जालंधरनाथ जे आहेत नवनाथांपैकी, ते 12 वर्षे स्थिर झाले होते समाधीच्या जोरावर. हे सगळ्यांना माहीतच होतं. त्यामुळे जे वडीलधारी माणसं होती त्यांनी सांगितलं की यांना त्रास आपण देऊया नको. ऐसी भवतीन भवती झाली, एक पालखी आणवली, त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा. त्यांची जी समाधी आहे ती भंग न पावेल अशा रीतीने काय केलं, ऐसी भवतीन भवती झाली, एक पालखी आणवली, असे सगळा विचार केला त्यांनी. सगळी व्यवस्था केली, एक पालखी आणली, त्यात उचलून समर्थांची मूर्ती म्हणजे समर्थांना साक्षात त्याच्यात ठेवलं. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विबुध हो. ग्रामातील सर्व नर नारी अवघे आले, पुढे वाजंत्री त्यांचा गजर चालू आहे. अशा रीतीने ते गावात त्यांची पालखी घेऊन निघाले. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. मधून मधून तुळशी मुलं टाकत होती समर्थांच्या अंगावर आणि समर्थांचे अंग गुलालाने लाले लाल झाले. घंटा घडाळे वाजती, लोक अवघे भजन करती, जय जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने. घंटा घडाळे वाजती, ते घंटा वगैरे वाजवत त्यांना घेऊन जाऊ लागले. सगळे लोक भजन करत होते आणि जय जयकार करत होते, जय जय योगीराज मूर्ती असा उच्च स्वराने. आता मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात बैसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. असं सगळं ही मिरवणूक गावात आणली आणि कुठे तर मारुतीच्या मंदिरात, हनुमंताच्या मंदिरात मिरवणूक आणून त्या मंदिरात हे सद्गुरुनाथांना एका भव्य पाटावर त्यांनी बसवलं. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला, उपाशी बैसून यांच्या पुढे. आता तोही दिवस तसाच निघून गेला, यांची समाधी उतरे ना. मग लोकांनी विचार केला, आपण आता यांचं स्तवन करायला सुरुवात करूया, उपाशी बसूया यांच्या पुढे, उपवास करूया. ऐसा जो ते विचार करती, तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. असे ते विचार करत होते, इतक्यात देहावरती आले. गजानन महाराजांनी समाधी उतरवली आणि श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे हे
जागृत अवस्थेत आले. मग काय विचारता आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामींची या चरणावरी. मग काय विचारता हो, आनंद झाला सर्वांना. प्रत्येक स्त्री पुरुष त्यांच्या चरणावर स्वामींच्या माथा ठेवू लागला. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. मग काय नैवेद्याची धूम झाली म्हणे. इतके नैवेद्य आले की काही विचारू नका, ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली. स्वतः ताट भरून आणली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार, होळो पाडीत साचार ही वार्ता श्रुत झाली. आता त्या अवघ्यांचा स्वीकार ज्याने ज्याने जे ताट वाढून आणलेली आहेत त्या प्रत्येकाचा थोडा थोडा प्रसाद म्हणून समर्थांनी ग्रहण केला नैवेद्य. आणि हळोपाडीत साचार ही वार्ता श्रुत झाली. हळूहळू तोंडी सगळीकडे ती वार्ता प्रसिद्ध होत गेली. पूर्णपणे त्यांच्या गावात आडीमध्ये सगळीकडे हे वार्ता श्रुत झाली की असे एक समर्थ आपल्या गावात आलेले आहेत. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे. पुढे दुसरा मंगळवार आला आणि पिंपळगावचे गावकरी बाजार करण्यासाठी म्हणून शेगावात आले. ते शेगावाच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेशी, आमच्याही गावाशी आला एक अवलिया. आता पिंपळगावचे गावकरी आलेले आहेत शेगावात आणि सहज ते म्हणाले, शेगावच्या लोकांना सहज प्रेमाने म्हणाले की आमच्या सुद्धा गावात एक अवलिया आलेला आहे. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी, धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. अवलिया थोर असा अधिकारी असा आहे, प्रत्यक्ष श्रीहरीच असावा. आमचं पिंपळगाव आता धन्य झालं कारण पाय लागले त्या साधूचे. आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा, निधी चालत आला घरा त्याते कोण दवडी हो. ते योगीवर जे आहेत त्यांना आम्ही कुठेही जाऊ देणार नाही म्हणे, कारण हा निधी आमच्याकडे चालत आमच्या घरी आलेला आहे. त्याला आता कोण घेतो आमच्याकडून घालवणार आहे किंवा जायला देणार आहे. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियांचे. शेगावच्या बाजारात जिकडे तिकडे हीच गोष्ट पसरू लागली, सगळ्यांच्या तोंडी तेच. हे बंकटलालांना कळलं, त्या अवलियाचं वर्तमान त्यांना कळलं. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळ गावात, समर्थासे जोडणे हात विनवू लागला नाना परी. बंकटलाल स्वतःच्या पत्नीला घेऊन पिंपळ गावात गेले. समर्थांना हात जोडून नाना प्रकारे विनवू लागला. आता येतो म्हणून निघून गेला, आता आपण त्यास झाले 15 दिन याचा विचार करा हो. आता येतो म्हणून निघून गेलात आणि 15 दिवस झाले, त्याचा काहीतरी विचार करा हो महाराज. गुरुराया तुम्हा विण भणभणीत दिसे सदन, शेगावचे अवघे जन चिंतातुर झाले हो. गुरुराया तुमच्याशिवाय आमचं घर जे आहे ते आकाश बकाश दिसताय, अगदी रिकाम झाल्यासारखं वाटतंय आणि शेगावचे सगळे लोक चिंतातुर झालेले आहेत. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावे ज्ञान जेठी, मायले का होणे तुटी हे काही बरे नसे. गाडी आणली आपण्यासाठी, चला आता शेगावी हे ज्ञान जेठी. मायलेका होणे तुटी, मायलेखांची ताटातूट होणे हे काही बरे नव्हे. कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असते असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. कित्येक भक्त आपले हे दयाळा उपोषित राहिले असतील, त्या शेगाव शहरात राहणारे जे तुमचे नित्य दर्शन घेतात. तुम्ही न आल्या शेगावी, मी ही तनु त्यागीन वरवी, आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. तुम्ही जर शेगावात आला नाहीत तर ही माझी जी शरीर तनु आहे ती मी ही तनु त्यागीन, हे शरीर मी सोडून देईन, आत्महत्या करीन असंच म्हणाले जवळपास. आता आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. आता आमची ही जी ओढ आहे
ती ओढ पुरवणार कोण ते तुम्हीच सांगा म्हणे. बंकटलाल ऐसे बदले, महाराज गाडीवरी बैसले, शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. बंकटलालाने असं म्हटल्याबरोबर महाराज गाडीवर बसले आणि शेगावे निघाले पिंपळगाव सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूराला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. जसा गोकुळात कृष्णाला नेण्यासाठी अक्रूर आला होता, तसा आता बंकटलाल वाटू लागला त्या पिंपळ गावातल्या लोकांना. अक्रूर पिंपळ गावाच्या लोकाप्रती बंकटलाल समजाविती, नका हो दुःखित चित्ती, जातीन कोठे लांब साधू. पिंपळगावाच्या लोकांना बंकटलाल समजावू लागले, तुम्ही दुःखी होऊ नका, चित्तात दुःख जाणवून घेऊ नका, हे कुठे लांब जात नाहीयेत. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. वाटेल तेव्हा म्हणे तुम्ही दर्शनाला या, जे काय तुमचे हेतू असतील ते पुरवले जातील, पण ते जेथे आहेत तिथे असू द्यात त्यांना. ही अमोल अशी मूर्ती आहे. बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहुकारसाचा, मनोभंग साहूचा, करण्या कुळांची छाती नसे. बहुतेक पिंपळगावचे जे लोक होते, जे विभाग होता, त्या बंकटलाल हा तिकडचा साहुकारच असल्यामुळे त्याचा मनोभंग त्या साहुकाराचा करण्याची कुणाची छाती होईना. चुरमुराचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. चुरमुऱ्याचे लाडू सर्वांना वाटले. पिंपळ गावातले जे लोक आहेत स्वस्त बसले, महाराज गाडीत बसून शेगावाला जाऊ लागले. पंथी जाता गुरुमूर्ती, बोलती बंकटलाला प्रती, ही का साहूची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. तुम्ही साहुकार आहात बरोबर आहे, पंथी लागता गुरुमूर्ती म्हणजे रस्त्याने चालू लागली गुरुमूर्ती, तेव्हा तिकडची जी लोक होती पिंपळगावची, ती बंकटलालांना म्हणू लागली, ही का साहूची होय रीती, सावकारात म्हणून तुम्ही असं करताय का? एकाचा माल जबरदस्तीने दुसरीकडे नेताय, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. मशी या वयात तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी, रीत हे मी पाहतो. काय म्हणाले ते लोक, आम्हाला यायला तुमच्याकडे भय वाटतं, तुमच्या घरची रीती बरी नाही हे आम्ही पाहिलेलं आहे. कारण ते सावकार होते आणि त्या पिंपळ गावातल्या पण बऱ्याचशा विभागाचे ते सावकारच होते, वतनदार असतील. लक्ष्मी जी लोकमाता, महाविष्णूची होय कांता, जिची अगाध असे सत्ता, तिला हित्वा कोंडिले. काय म्हणतात लोक बघा बंकटलालांना, लक्ष्मी जी लोकमाता आहे, सर्वांची आहे, महाविष्णूची कांता पत्नी आहे, जिची अगाध अशी सत्ता जगावर आहे, तिला सुद्धा तुम्ही कोंडून ठेवलेले असे तुम्ही सावकार आहात. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहुण, हाल माझे चित्त भ्याले. आता हे सगळं जे आहे पिंपळ गावात सगळे लोक स्वस्त बसले. आता हे खर तर हे लोक न म्हणता हे पंथी जाता गुरुमूर्ती बंकटलालाला बोलतायत. हे लोक म्हणत नाहीत, हे गजानन महाराज सांगतायत, पंथी जाता गुरुमूर्ती बोलती बंकटलाला प्रती, की ही काय साहूची रीत नाही. काय असतं की लोकांच्या मनातली जी गोष्ट आहे ती गुरुमूर्ती स्वतःच बोलून दाखवतायत. तुम्ही आहात सावकार, पण हे बरं नव्हे, मी तिथे जाऊन राहिलो, मी कुठे राहू शकतो. मग पंथी जाता म्हणजे रस्त्यातून जाता जाता गुरुमूर्ती बंकटलालाला बोलतायत, ही काही साहूची रीती योग्य नाही, एकाचा माल दुसऱ्याने बळे बळे न्यावा, मला तुमच्या घरी यायला भय वाटतं, असे साक्षात गुरुवर्य बंकटलालाला म्हणतायत. तुझ्या घरची रीत म्हणे बरी नाही, पाहतोय लक्ष्मीची लोकमाता, महाविष्णूची कांता, जिची अगाध सत्ता आहे, तिला ती तू कोंडून ठेवलंयस. तिथे माझा पाड कोण, म्हणून मी पळून गेलो होतो. त्या जगदंबेचा हाल पाहून माझे चित्त भ्यालं, असं साक्षात गजानन महाराज सांगतात. ऐसे ऐकता हसू आले, बंकटलाला प्रतिभले, विनयाने भाषण केले, ते ऐका सावचित्ते. हे ऐकल्याबरोबर बंकटलालाला सुद्धा हसू आलं, की सद्गुरु गुरुमूर्ती आपल्याला असं कसं म्हणतायत, म्हणून त्याला हसायला आलं, हसू आलं त्यांना.
आणि ते विनयाने म्हणतायत ते आपण सावचित्त ऐकावं. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपान ब्याली माता, आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिर ती. व्यंकटलाल म्हणाले, हे गुरुनाथा, माझ्या कुलूप कड्याला ती माता लक्ष्मी माता भ्यायलेली नाही, आपला तिथे वास होता म्हणून तिथेच ती स्थिर झाली होती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही, आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. जिथे आपला बाळ आहे तिथेच आई असणार. लक्ष्मी माता जिथे तुम्ही होता तिकडे स्थिर झाली. तिथे दुसऱ्याचा पाड काय, आपल्या पायापुढे मला धनाची किंमत नाही. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर, माझे नवरले आता घर ते सर्वस्वी आपुले. आता माझं धन थोर कुठचं की तुमचे पाय, हेच माझं मोठं धन आहे. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर. आता माझं काही उरलं नाही घर वगैरे, ते सर्वस्वी आपलं तुमचं आहे. घर मालका कारण शिपाई आडवी कुठून, जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. तुम्ही घर मालक आहात, घर मालकासाठी शिपाई आहे मी. आता मी तुम्हाला कुठे अडवणार, तुमची जशी इच्छा होईल तसं तुम्ही वागावं म्हणे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती, धेनू कानना ते जाती, परी येती घरी पुन्हा. माझी इतकीच विनंती आहे, आपली शेगावी वस्ती असावी. धेनू कान नाते जाती, धेनू म्हणजे गाय, ही जाती चरायला सगळीकडे राणा मनात फिरते, पण पुन्हा आपल्याच घरी येते ना हो. त्याप्रमाणे तुम्ही आमची गोमाता आहात, तर तुम्ही पुन्हा घरी यावं. तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे. तसंच तुम्ही करा, अख्ख्या जगाला उद्धारा, परी आम्हा न विसरावे, शेगावे यावे वरचे वर. तसंच तुम्ही सुद्धा करा, अख्ख्या जगाचा उद्धार करा हो. जिथे जायचं तिथे जा, पण पुन्हा शेगावी परत या, आम्हाला विसरू नका, शेगावी वरचे वर या. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरुपी. अशी समजूत घालून बंकटलालांनी गजानन महाराजांना शेगावी आणले, तिथे काही दिवस राहिले आणि पुन्हा तिथून निघून गेले. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी येथे आता. अडगाव नामे ग्राम होता, एकतया वराड प्रांती. आता ती कथा सांगतो, ती ऐका. काय आहे तर आडगाव नाम एक गाव होतं, आडगाव नावाचं एक गाव होतं त्या वराड प्रांतामध्येच. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयाग्न, प्रातःकाळी चुकवून नजर शेगावकरांची. त्या ग्रामात त्यांना जायची इच्छा झाली आणि तिथे निघाले जाण्यासाठी दयागन अगदी प्रातःकाळी. का प्रातःकाळी निघाले, कोणी पाहू नये म्हणून, सगळ्यांची नजर चुकवून शेगावकरांची ते निघाले. महाराजांची चालगती वायूची या समान होती, अंजनी तनय मारुती, आला काय वाटे पुन्हा. आता तिथून जसे निघाले, त्यांची जे चालणं होतं ते वाऱ्याच्या समान होतं. अंजनी तनय म्हणजे मारुती, त्या मारुतीची जशी गती असावी, तो मारुती पुन्हा आला की काय धरणीवर, असं वाटू लागलं. इतक्या वेगात ते तिथून निघाले. मास होता वैशाख, 16 कलानी तपे अर्क, क्वचित कोठेन राहिले उदक, ऐसा प्रकार उन्हाळा. वैशाख मास होता, 16 कलांनी तपे अर्क म्हटलंय, म्हणजे सूर्य इतका तापलेला होता, त्याच्या सर्व कला ज्या आहेत त्यांनी सर्व काही भूमीत तापलेली, कुठेही थोडं सुद्धा उदक म्हणजे पाणी शिल्लक नव्हतं. असा प्रखर असा उन्हाळा होता. मध्यान्नीच्या समयाला अकोले गावापासी आला हा योग योगेश्वर साधू बला श्री गजानन महाराज. मध्यान्नीचा समय आहे, त्या समयाला अकोला गाव आहे, त्या गावापाशी हे योग योगेश्वर साधू आले, आपले श्री गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थासी लागली तहान, करती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. काय वर्तमान, काय घडलं पहा. समर्थांना तहान लागली, चौफेर त्यांनी अवलोकन केलं, चारी बाजूला पाहिलं, तर त्यांना उदक म्हणजे पाणी कुठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा,
अधरोष्ट तो सुकला खरा, उदकाविण समर्थांचा. अंगावाटे घामाच्या धारा लागल्या, एकसारख्या धारा लागलेल्या आहेत. अधोरष्ट म्हणजे गळा सुद्धा सुकला त्यांचा, पाण्याविन समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी, घालत होता पाळी खरी आपल्या त्या शेताला. बघा, अशा ऐन दुपारच्या अवसरी भास्कर नावाचा एक जो शेतकरी आहे तो पाणी घालत होता आपल्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती, कृषीबल हा निश्चिती अन्नदाता जगाचा. शेतकऱ्याची ती स्थिती पाहिली, हा सर्वात मुख्य असावा. कृषीबल हा निश्चिती म्हटलंय, अन्नदाता जगाचा. अन्नदाता जगाचा कृषी म्हणजे शेतकरी, हा अन्नदाता आहे जगाचा. अंगी ऐसे मोठेपण परी सोशी यातना दारुण, बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की. अंगी हे खर तर मोठेपण आहे. अखिल जगाचे भूक भागवण्यासाठी अन्न जे उपजवतात ते हे शेतकरी आहेत. यांच्या अंगी मोठेपण आहे, पण यातना किती दारुण त्यांना सोसाव्या लागतात. त्यांना बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग पडतं. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. त्या अकोल्याच्या शिवारात जलाचं अत्यंत दुर्भिक्ष होतं, अत्यंत. एक वेळा मागितलं तर तुम्हाला दूध मिळेल, ताक मिळेल, काही मिळेल, पण पाण्याचा अभाव होता. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी, आणले खापराच्या घागरीसी उदक होते गावातून. स्वतःला पिण्यासाठी त्या भास्कराने खापरामधून पाणी गावातून आणलेलं, स्वतःला पिण्यासाठी म्हणून. पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. तो भास्कर जो आहे त्याने पाठीवर भाकरीची पोटली बांधलेली होती, डोक्यावरती जलाची पाण्याची घागर होती. असा तो प्रकार त्याचा शेतामध्ये येण्याचा होता. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेवली, त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. ती घागर झुडपाखाली त्याने ठेवली होती आणि त्या ठिकाणी ही स्वारी आली. आपले समर्थ महाराज गजानन भास्कराकडे जल मागू लागले. समर्थ म्हणते, भास्कराला तहान बहुत लागली, मला पाणी द्या देवा प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको. समर्थ त्या भास्कराला म्हणतायत की मला फार तहान लागली आहे, मला पाणी प्यायला दे, नाही म्हणू नकोस. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे, पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होते अशक्य. नाही म्हणू नकोस, कारण पुण्य आहे पाणी पाजण्याचं. हे थोर असं पुण्य आहे बापा. पाण्या वाचून प्राणाचं या प्राण्यांचं रक्षण होणं अशक्य आहे. धनिक पाण पोया घालती, अमरस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोधचित्ती, म्हणजे येईल कळवण. धनिक लोक काय करतात, पुण्य मिळवण्यासाठी अमरस्ता जो आहे त्याच्या पथावर म्हणजे मुख्य रस्त्यावर हेच कारण आहे की ते पाणपोया ठेवतात. हे तू तुझ्या मनात विचार कर, म्हणजे तुला कळेल. भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजता निर, पुण्य लाभ कशाचा. भास्कर त्यावर म्हणाले, तू नंगा धूत दिगंबर आहेस, तुला दांडग्या जर मी पाणी पाजलं तर त्यामुळे मला पुण्यलाभ कसा होणार. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वाजो समाज हितासाठी, झटे त्यासी सहाय्य करा. तो म्हणतो, मला हे कळतं, पण तू तर दांडगा दिसतोयस, धडधाकड दिसतोयस, तुला पाणी पाजून मला काय उपयोग, मला त्याचा पुण्यलाभ कसा होणार म्हणे. जे अनाथ आहेत, जे पांगळे आहेत, दुबळे आहेत, त्यांना पाणी पाजणं, त्यांच्यासाठी या पुण्याच्या गोष्टी शोभतात. किंवा जो समाज हितासाठी झटतो त्याला सहाय्य करणं म्हणजे पुण्य आहे. ऐसे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैदा कारण आम्ही पाजता जीवन, ते उलटे पाप होय. शास्त्राचे वचन म्हणे मी ऐकलेलं आहे. भास्कर म्हणतो, तुझ्यासारख्या मैदा कारण म्हटलंय. मैंद म्हणजे तू धडधाकट आहेस, तुला जर मी पाणी पाजलं, जीवन पाजलं,
उलट कदाचित मला पापच लागेल म्हणे. भूतदयेच्या तत्वे बला सर्प कोणी का पोचला, वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. भूतदयेचं तत्व बरोबर आहे, पण कोणी सर्पाला पोचत का, किंवा एखादी जागा चोरट्याला आपल्या घरात कोणी देत का. तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. ते म्हणतोय, भास्कर म्हणतोय, तू भीक मागून मागून घरोघर स्वतःच शरीर दष्टपुष्ट केलेस आणि या भूमीवर भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. या भूमीवर तू भार झालेला आहेस म्हणे स्वतःच्या कृतीने. महाराजांची शरीर यष्टी आपण अगोदरच्या अध्यायांमध्ये समजूनच घेतलेली आहे. छान त्यांची शरीर यष्टी होती, त्यामुळे प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. भास्कर आहे साधा सुद्धा एक शेतकरी आहे. पुढे तो म्हणतोय, मी माझ्यासाठी घागर आडली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको. मी माझ्यासाठी घागर आणली पाण्याने भरून, आणि सकाळी ती डोक्यावरून घेऊन आलोय, आणि त्या आयत्या पिठावर तू नागोपा कसा बनतोयस, त्याच्यावर रेघोट्यात तू काही ओढू नकोस. तुला ना देणार पाणी, नको करू रे विनवणी, जा जा करी येतोनी काढे आपले चांडाळा. काय म्हणतात, तुला मी पाणी देणार नाही, तू काय मला विनवणी करू नकोस, जा जा इथून, तुझं तोंड काळ कर, अरे चांडाळा असं म्हणतायत. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहूखंडात. काय म्हणताय बा भास्कर, तुझ्यासारखे निरुद्योगी, काही उद्योग न करणारे आमच्यात जागोजागी जन्मलेले असल्यामुळे आम्ही स्वतः अभागी झालो आहोत या चारही खंडामध्ये, म्हणजे अखिल खंडात, भरतखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थाने ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथून या. हे भास्कराचं भाषण ऐकून समर्थाने थोडस स्मित हास्य केलं आणि तिथून ते निघून गेले. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. थोड्या दूर अंतरावर गेल्या एक विहीर होती, त्या विहिरीकडे त्यांनी अखेर धाव घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता, भास्कर झाला बोलता उच्च स्वरे, वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य, पाणी या एका कोसात नाही कोठे जाण पिशा. स्वामी तिकडे जाऊ लागले, त्याबरोबर भास्कर उच्च स्वरात ओरडून त्याला म्हणायला लागले, हे वेड्या, उगाच तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत विहीर आहे आणि या एका कोसामध्ये पाणी तुला कुठेही मिळणार नाही. अरे वेड्या. समर्थ बोलते त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी परी करतो प्रयत्न. समर्थ बोले की तुझं म्हणणं बरोबर आहे की ही तुझी वैखरी, तुझं बोलतोयस ते खरं आहे, पाणी नाही जरी तरी मी प्रयत्न करणार म्हणे. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण, ते मी नयनी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी. तुझ्यासारखे बुद्धिमान, मला आता त्या भास्कराने इतकी मोठी आपली बुद्धीचं चातुर्य दाखवून काय काय बोलला होता, त्यामुळे तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण, ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. जर मी तसा स्वस्त बसलो तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी. जर मी तसाच बसलो तर या समाजाच्या हितासाठी मी काय केलं असं होईल. म्हणून म्हटलंय, साह्य होतो जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर. हे पूर्ण छान वाक्य आहे पहा. तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी, साह्य होतो जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर. माझा हेतू शुद्ध आहे. आपला हेतू जर शुद्ध असेल तर तो जगजेठी आहे, तो आपल्याला सहाय्य करतो. आपण प्रयत्न केले पाहिजेत हे सांगण्याचा हेतू आहे. पाणी नाही हे खरंच, पण मी प्रयत्न करणार म्हणे. जर मी तसाच बसलो तर उपयोग नाही. जगाच्या कल्याणासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि मी तो प्रयत्न करणार, कारण मला तो जगजेठी म्हणजे परमेश्वर, ज्याने संपूर्ण जग स्वतःशी धारण केलंय, तो माझा हेतू शुद्ध असल्यावर मला सहाय्य करणार. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी, हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर. समर्थ विहिरीपाशी आले, थेंबही त्या विहिरीत
नव्हता पाण्याचा. हताश होऊन एका झाडापाशी एका दगडावर बसले. डोळे मिटून केले ध्यान, चित्ते साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयाघन, दिनोद्धार जगद्गुरु. डोळे मिटून त्याने ध्यान केलं, चित्तात नारायणाचं ध्यान केलं, जो सच्चिदानंद दयाघन आहे आणि दिनोद्धार जगद्गुरु आहे, दिनाचा उद्धार करणारा जगद्गुरु आहे, त्याचं स्मरण केलं. समर्थ म्हणते, देवदेवा हे वामन वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी. समर्थ म्हणाले, हे देवदेवा, हे वामना, हे वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला हे नरहरी. देवा ही आकोली पाण्या वाचून त्रस्त झाली, ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. देवा ही अकोला जो आहे, अकोली हे पाण्या वाचून त्रस्त झालेली आहे. जरा सुद्धा ओलावा कुठेच राहिलेला नाही, कुठेच देवा विहिरीत ओलावा दिसत नाही. मानवी यज्ञावगे हरले, म्हणून तुझला प्रार्थले, पाव आता जगन माऊले, पाणी दे या विहिरीला. मानवी प्रयत्न जे आहेत ते अवघे हरले आहेत, संपले आहेत, म्हणून आता तुझी प्रार्थना करतोय. आता हे जगन माऊले, पाव आणि या विहिरीला मात्र पाणी दे. तुझी करणी या घडीत जेन घडे ते गडबीसी सत्य, मांजरे जळत्या आंब्यात, पांडुरंगा तू रक्षली. तुझी करणी ही अघटित आहे, तू काय करशील हे सांगता येत नाही. जे घडत नाही ते सुद्धा तू सत्य करून दाखवतोस, घडवून दाखवतोस. मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षलीस. गोरा कुंभार त्यांची कथा आपल्याला माहितच आहे. त्यांनी मडकी बनवली होती मातीची, आणि ती सगळी मडकी, त्या मडकी भाजण्याच्या अगोदर त्यात मांजरीने पिल्ल घातली, आणि अजाणतेपणी ती सगळी मडकी त्यांनी आपल्या भट्टीत रचली आणि आग पेटवली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे, त्या मांजरी जी होती माता, तिची ती म्याव म्याव करू लागली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती पिल्ल त्या मडक्यामध्ये राहिली आहेत आणि आपण भट्टी पेटवली, आता काय करावं. त्याने पांडुरंगाचं ध्यान केलं, आणि जेव्हा मडकी बाहेर काढली तेव्हा ती मांजरीची पिल्ली जशी ज्या तशी सुरक्षित होती. ही पांडुरंगाची लीला आहे. आणि असा तू पांडुरंग असताना, म्हणून इथे ते म्हणतायत, जे न घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षली. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा, 12 गावात वैश्वानरा, बक्षिले त्वा गोकुळात. प्रल्हादाचं भक्ती खरी दाखवून देण्यासाठी, तू जगोद्धार करण्यासाठी स्तंभामध्ये सुद्धा प्रकटलास. 12 गाव वैश्वानरा, बक्षिले त्वा गोकुळात. कृष्णाबद्दल सांगितलेलं आहे, तो वैश्वानर आहे, तर त्याने गोकुळात नांदला, गोकुळात घरोघरी तो नांदला. कर नखागिरी धरिलागिरी, तूच की रे मुरारी, तुझ्या कृपेची न ये सरी, जगत्रयी कवणास. एका नखागिरी तू गिरी उचललास, एका करांगोलीवर तू तो पर्वत उचललास. तूच ना रे तो मुरारी, मग तुझ्या कृपेची सर इथे काय येत नाही. या जगत्रयी कुणालाही तुझी सर येणारच नाही. दामाजी बंद ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार, चोक्यासाठी ओढली ढोर, पाखरे रचली माळ्याची. सर्व जे संत महंत होऊन गेले त्यांची आठवण, त्यांची करुणा भागताना त्यांची आठवण करून नारायणाला देत आहेत गजानन महाराज. दामाजी बंद ठाणेदार, त्यांच्यासाठी साक्षात तू महार झालास पंढरीराया. चोक्यासाठी ढोर सुद्धा ओढलीस, माळ्याची पाखरे राखलीस. उपमन्यूसाठी भला क्षीरसमुद्र तुवा दिला, तहान नामदेवाला मारवाडात लागली जय. उपमन्यूसाठी भला सुद्धा क्षीरसमुद्र तू दिलास. तेव्हा नामदेवांना मारवाड प्रांतामध्ये तहान लागली, तेव्हा सुद्धा तू तिकडे क्षीरसमुद्र उभा केलास. काय कमी अरे तुला. ते तुम्ही कौतुक केले, निर्जलात प्रांती बले, नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात. त्या नामदेवासाठी तू काय केलंस, तू हे मोठं कौतुक केलंस. जिकडे ज्या प्रांतात जलच नाहीये, जे निर्जल मारवाड प्रांत आहे, त्या नामदेवासाठी सुद्धा तू तिकडे जल आणलंस, पाणी आणलंस. ऐसे विनवता ईश्वरा,
विहिरी लागे फुटला झरा, उफाळ्याचा साजरा विहीर भरली क्षणामध्ये. काय चमत्कार म्हणावा. हे विनवणी ईश्वराला केली साक्षात गजानन महाराजांनी. तेव्हा विहिरीला झरा बुडला, उफाळून वर पाणी येऊ लागले आणि क्षणार्धात विहीर पूर्ण भरली. साह्य झाल्या जगन्नाथ काय एकना ते होत, ईश्वरी सत्ता गाद सत्य जे ना घडे तेच घडवी. साह्य जेव्हा जगन्नाथाचं असतं, एकच नाद आहे तो जगन्नाथ, बाकी त्याचे सगळे अवतार स्वरूप आपल्यामध्ये वावरतात. म्हणून हा जगन्नाथ जो आहे तो जर साह्यभूत आपल्याला झाला तर काय होणार नाही, काय असं आहे की होणार नाही. ईश्वरी सत्ता ही अगाध सत्य आहे, जे घडणार नाही तेच ते घडवणार. तीत पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले काही न चाले तर्क त्याचा. तिथे आता समर्थ पाणी प्यायले, भास्कराने ते पाहिले, आता त्याचे चित्त घोटाळलं, त्याला संभ्रमात पडला तो, त्याचा काही तर्क चाले ना. वर्षे झाले 12 जल नाही या विहिरीच, तिलाच एका घटकेस याने जलमय केले की. 12 वर्ष इतकी वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा ज्या विहिरीला पाणीच नाही तिला एका घटकेत याने जलमय केली. यावरीने हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले. यावरील हा कोणतरी खचित साक्षात्कारी पुरुष आहे. हा दाखवण्यासाठी वेड्यासारखा सगळीकडे फिरतो हे आता त्याला समजलं. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढ चरण मुख स्तोत्र आरंभिले. ते शेताचं काम त्यांनी सोडलं आणि भास्कर धावत आला, दृढ चरण धरलं गजानन महाराजांचं आणि मुखाने त्याने स्तोत्रच सुरू केलं. हे नरधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकराची कृपा करा, अर्भगमी तुमचे असे. नरदेहधारी आहात तुम्ही, पण तुम्ही परमेश्वर आहात. हे दयेच्या सागरा, या लेकरावर कृपा करा. मी तुमचं अर्भक आहे, मी तुमचं बाळ आहे. तुम्हा तेना जाणून मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. तुम्हाला मी ओळखू शकलो नाही, तरी मी तुम्हाला अद्वा तद्वा टाकून बोललो, त्याचा मला पश्चाताप होतोय, त्यामुळे मला आता क्षमा करा. टाकून बोलता गवळणी रागावला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मना मजला ठचविले. गवळणी टाकून बोलत असत कृष्णाला, कारण कृष्ण त्यांची मडकी फोडणं, त्यांचं जे दही दूध चोरणं, त्यामुळे त्या गवळणी टाकून बोलत, तरी सुद्धा तो चक्रपाणी, तो विष्णू, तो कृष्ण कधीच रागावला नाही. दयाळा तुझ्या या बाह्य वेशामुळे मला सुद्धा ठकवलं, मला फसवलं, त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळते की. त्याचं तू निरसन स्वतःच हा चमत्कार दाखवलंच, विहिरीला पाणी दिलंस, त्यामुळे तू निरसन केलंस त्या माझ्या शंकेचं, आणि मी तुला चुकून जे बोललो त्याबद्दल मला क्षमा कर. भगवंताचं जे देवपण आहे ते त्याच्या कृतीनेच कळतं, कारण आम्ही पामर आहोत, आम्ही सामान्य पुरुष आहोत, नर आहोत, आम्हाला काही कळत नाही. तर तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार या जलाच्या कृतीने. तसा तुझा अधिकार भगवंता एवढा तरी थोर आहे, तुझ्या या कृतीने हे सगळं मला व्यवस्थित समजलेलं आहे. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता, लेकराने भेटता माय कोठे न राहावे की. आता काही असो सद्गुरुनाथा, मी आता तुम्हाला काही सोडणार नाही. लेकराने भेटता माये कोठे न राहावे की. एकदा लेकरू भेटल्यावर आई कुठे राहणार आहे, आणि आईने आपल्या लेकराशिवाय कुठे राहूच नये. खोटी ही प्रपंच माया आले आज कळून या, आता परतेन लोटाया दिना अर्भका कारणे. ही माया आहे, प्रपंचाची खोटी आहे, हे आता मला कळून आलंय. आता मला परत लोटू नका, मी दीन अर्भक आहे. म्हणून भास्कराचे समर्थ म्हणते, ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको.
भास्कराला समर्थ सांगतायत की हे भास्करा, आता दुःखी होऊ नकोस, तुझं चित्त शांत कर. आता तुला डोक्यावरून गागर गावातून आणायची गरज लागणार नाही. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाची नुरली वाण, मग का प्रपंच टाकशी. तुझ्या जीवनासाठी, तुझ्यासाठी हे जीवन, पाणी म्हणजे जीवन, तुझ्यासाठी मी आणलंय, विहिरीत ते मी निर्माण केलंय. आता तुला कशाची कमतरता आहे, कशाची वाण आहे? मग तू प्रपंच टाकण्याची वार्ता का करतोस? पाणी आणले तुझ्या करता, बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे अमिष धावू नका. तुझ्या करता पाणी आणलं, आता तुझी बाग लाव आणि तुझी शेती कर. भास्कर म्हणतात, हे गुरुनाथा, आता हे आमिष धावू नका. आता मला कळलेलं आहे की हे भवभ्रम आहे, याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता वैराग्य आलंय. आता पुन्हा त्या प्रपंचात ढकलू नका म्हणतोय. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडग फोडावया. माझा निश्चय हीच विहीर, आता माझा निश्चय हीच विहीर आहे. मी इतकी वर्ष हे भौतिक रूपाची विहीर आहे, त्याला तुम्ही पाणी आणलं. आता आध्यात्मिक पारमार्थिक माझं मन आहे, माझं चित्त आहे, माझा आत्मा आहे. ती कोरडी विहीर होती, त्याला आता पाझर फोडलात. माझा निश्चय हीच आता विहीर, जी कोरडी होती, ठणठणीत होती. आजपर्यंत हे दयाळा दिना थेंबही पाण्याचा नव्हता, आणि ती फोडण्यासाठी तुम्हीच प्रयत्न केलात, साक्षात्काराचा सुरुंग लावलात. हा माझ्या कुबुद्धीचा किंवा अज्ञानाच्या अंधकाराला तुम्ही सुरुंग, त्या खडकाला फोडण्यासाठी सुरुंग लावलात. तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मळा निशंग भक्तिपंथाचा लावीन मी. त्यामुळे हा जो अज्ञानाचा खडक माझ्या अंतरंगात होता, तो फुटलेला आहे, त्याला तुम्ही सुरंग लावलाय. आता त्याला उदक, पाणी लागलंय, भावाचे लागले उदक. आता मी मळा निशंग लावीन, पण कसला? भक्तिपंथाचा मळा लावीन. वृत्तीच्या मेदनी ठाई, फळझाडे ती लावीन पाही, सन्निधीची माझे आई, तुझ्या कृपे करून. वृत्तीच्या मेदनी ठाई, आपल्या अनेक वृत्ती आतमधून उठत असतात, आपल्या वृत्ती स्थिरावतच नाही. वृत्ती स्थिर होणं हे आपल्यासाठी अशक्यच असतं. एक आलं दुसरी, दुसरी आली तिसरी, या वृत्ती सतत चालूच असतात. म्हणून म्हटलंय, त्या वृत्तीच्या मेदनी ठाई, फळझाडे ती लावीन पाही. तर त्या वृत्तीच्या ठिकाणी अध्यात्माची, चांगल्या विचारांची मी फळझाड लावेन. सन्निधीचे माझे आहे. सन्निधी, नीती कसली? सन्निधी, चांगल्या नीतीची मी फळझाडे लावीन, आणि ती तुझ्या कृपेनं. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणिक बैलवाडे, यांचा संबंध आता नको. सत्कर्माची फुलझाड आता मी लावीन, जिकडे तिकडे मी सत्कर्माची फुले लावीन. हे क्षणिक बैलवाडे, ही धावपळ आहे जन्मोजन्मीची. ते एक प्रकारे बैलवाडेच आहेत. बैल कसे नांगर खेचत असतात, बैलगाडी खेचत असतात, तसेच आम्ही सगळे आहोत. हे क्षणिक आहे, हा भवभ्रमामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आता ह्याचा आम्हाला संबंध नको म्हणतात. पहा श्रोते, संत संगती क्षणिक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती, याचा विचार करा हो. बघा, श्रोते यांना साक्षात दासगणू सांगतायत, पहा श्रोते, संत संगती, संतांची संगती मिळाल्यावर काय होतं? क्षणिक घडता भास्कराप्रती, एका क्षणात भास्कराला ती संतांची, संत सद्गुरू आपले गजानन महाराजांची संगती लाभली, आणि केवढी उपरती झाली बघा. आता याचा विचार करा म्हणून सांगतायत. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी. खऱ्या संतांचे दर्शन हे सर्व साधन जी आहेत ना, त्यापेक्षा वेगळंच असतं. तुकाराम महाराजांनी संत चरण रजामध्ये, या त्यांच्या त्या अभंगामध्ये याचं म्हणे वर्णन केलेलं आहे. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिता कारणे. तो अभंग आपण सर्वांनी पाहावा, असं दासगणू आपल्याला सांगतायत.
आणि म्हणतायत चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निज हिताकारण. स्वतःचं निज हित काय, आपला जन्म कशासाठी, निज गुरु निज भक्त आणि निज कारण. आणि हे कशासाठी, निज भक्तांचा उद्धार करण्यासाठी हे अवतार घेतात. तर ते निज हित जे आहे ना ते फार महत्वाचं. आपण निज हित म्हणजे काय म्हणतो, आपलं हित कसलं आहे, रोटी कपडा मकान. आपण प्रापंचिक गोष्टीला हित मानतो, पण पारमार्थिक गोष्ट आपल्याला भगवंताने या सृष्टीवर भूतलावर जन्म का दिलाय आणि त्याचं काय हित आहे, त्याचं काय इप्सित आहे, काय साध्य आपल्याकडून त्याला करून घ्यायचंय, हे समजून घेणं त्याला निज हित म्हटलंय. तर तो अभंग आपण संत तुकाराम महाराजांचा जर व्यवस्थित विचार करून वाचला, त्याचा चित्ती विचार जर केला, त्याचा अनुभव घ्यावा. आपण प्रत्येक गोष्ट वाचतो, ऐकतो, श्रवण ध्यान करतो, सगळं काही करतो, आपल्याला आवडतं, पण आपण ते अंगीकार करतो का, त्याचं ऍप्लिकेशन करतो का. आपल्याला या प्रवचनातून बऱ्याचशा गोष्टी मिळतात, पण आपण त्या अंगीकारल्या पाहिजेत, त्या आपण वापरल्या पाहिजे. आणि त्यासाठी म्हटलंय की तो अभंग पाहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निज हिता कारणे पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आपसात पसरता जनदर्शनास ठाऊ लागले स्वामींच्या. पाणी विहिरीला लागल्याबरोबर ही वार्ता आसपास जे जन होते त्या सर्वांमध्ये ती पसरली आणि सगळे लोक स्वामींच्या दर्शनासाठी धावू लागले. मधूचा लागता सुवासा, जैसा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहुणी रवा, मुंग्या येती धावून. जसा मधाचा सुगावा लागल्याबरोबर माशा जशा येतात किंवा साखरेचा दाणा जर कुठे पडला तर मुंग्या कशा धावत येतात, तैसे श्रोते तेथ झाले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा. तसे ते श्रोते काय झालेलं पहा, लोक अपार आले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले आणि पिऊनही सुद्धा पाहिले त्यांनी. तिथे खरं आहे की कुठे करणं, 12 वर्ष म्हटलेलं आहे, 12 वर्ष पाणीच नव्हतं. उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहुनी फार, करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. ते पाणी निर्मळ शीत थंडगार आणि मधुर गोड अमृताहुनही फार गोड होत, त्यामुळे सगळे गजानन महाराजांचा जय जयकार करू लागले. असो, पुढे भास्करासहित अडगावासी न जाता परत, महाराजा आले शेगावात, श्री गजानन सिद्धयोगी. पुढे काय झालं, भास्कराबरोबर भास्करासहित परत आडगावी ते न जाता परत शेगावात आपले श्री गजानन सिद्धयोगी परत आले. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, हो जगासी आदर्शभूत, संत महिमा जाणावया. स्वस्ती श्री दासगणू विरचित. दासगणूने हा ज्याचं लेखन केलं करून घेतलंय दासगणूंकडून, तो हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ जगाला आदर्श व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. कारण संत महिमा सर्वांना जाणून घेणं गरजेचं आहे. शुभम भवतु, हरी हरार्पणमस्तु. श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. तर अशा रीतीने हा पंचमोध्याय आज इथे संपन्न झालेला आहे. अनेक गोष्टी आपल्याला यापुढेही जाणून घ्यायची इच्छा आहे. अशा नवनवीन गोष्टी गजानन महाराजांबद्दल ज्या ज्या लोकांना माहित नव्हत्या त्यांना आता माहित होण्याची शक्यता आहे. तेव्हा एकही याचा भाग विसरू नका किंवा पाहायला विसरू नका. तो जाणून नुसता घेऊ नका, तर त्यात काय सांगितलंय ते आपल्या आतमध्ये त्याचं भंजन करा, सतत विचार करा. आणि ह्याच एका आशेवर किंवा इच्छेवर आजचा हा भाग इथे आपण थांबूया. आपण सर्व जे सद्गुरु भक्त हा गजानन महाराजांचा चरित्र भाग पाहत आहात आणि चरित्र विशेष म्हणता येईल आणि श्री गजानन विजय म्हटलाय, तर आपणा सर्वांचा या जीवनात निज भक्ता कारणे जो उद्धार करण्यासाठी भक्तांचा गजानन महाराजांचा प्रकटीकरण झालं. सर्व संत स्वामी समर्थ असू दे, श्री साई किंवा आमचे
काय त्यांचं नाव, गजानन महाराजांबरोबर दाणोलीचे संतश्रेष्ठ श्री साटम महाराज, या सर्वांची चरित्र आपल्याला या नाथस्वामी भक्त परिवार या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. अनेक असे आतापर्यंत श्रावणातील प्रवचनाच्या शृंखला झालेल्या आहेत. आपण या ग्रंथाचं हे जे अध्ययन चालू आहे हे करता करता जर वेळ असेल तर किंवा नंतर कधी त्या इतर सगळ्या त्यात तुम्हाला नवनाथ मिळतील, दाणोलीचे दाणोलीश्वर साटम महाराज मिळतील, असे अनेक संतांची या चॅनलवर तुम्हाला व्यवस्थित विवरणासहित प्रवचन ऐकायला मिळतील. आज आपण इकडेच थांबूया. सर्वांना अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन, म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुजा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहोया माझी. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणी. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरूनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले जासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी. एके जीवे लागली ओढ दुजियासी, भेट जीवा शिवाची असे तीही हीच. ओढ लागे का दुसरिया माझी, म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा हो